महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्यालाईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जंगलाचा नाश करून टायगर कॉरिडॉरचा घाट घालवणारे भाजप सरकार पर्यावरणाशी खेळत आहे असा गंभीर आरोप करत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज विधान भवनात सरकारला धारेवर धरले. वाढते प्रदूषण आणि ढासळती वाहतूक व्यवस्था यावर भाष्य करताना विरोधकांनी स्पष्ट केले की केवळ मास्क लावून प्रदूषण कमी होणार नाही, तर बांधकामे आठवडाभर स्थगित करून नियोजनावर भर दिला पाहिजे. VIP विजनसाठी रंगरंगोटी होते, मग सामान्य जनतेला प्रदूषणाच्या विळख्यात का सोडले जाते, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. धारावीचे अदानीकरण आणि संविधानावर होणारे हल्ले हा देशापुढील मोठा धोका असल्याचं सांगत संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदीसह इंडिया आघाडी या विरोधात एकवटली आहे. आज अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी जनतेसमोर आणलेला आहे. मंत्री महोदयांना विचारलेला आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, काही दिवसापूर्वी राज्याचे जे काही स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड आहे तिथे घोडाझरी आणि ताडोबांधारी हे जे दोन वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा टायगर रिझर्व्ह आहेत, टायगर कॉरिडॉर आहे, इथे ह्याच राज्य सरकारनी, भाजपच्या राज्य सरकारनी तिथे खणीकरण ह्याच्यासाठी परवाने दिलेले आहेत, परवानगी दिलेली आहे. आणि आता हे दोन्ही प्रस्ताव हे केंद्राकडे पाठवलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांकडे तर मी लिहिलेलंच आहे, त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे आपण रोखावं. मरकी मंगली 2 हे जे ताडोबा अंधारीमध्ये जी खाण आहे त्याला स्थगिती मी मंत्री म्हणून दिली होती, कारण कुठेही आपण पाहतो जंगलांचा विनाश करायला भाजप पुढे मागे पाहत नाही. आणि मग ही सगळे जेव्हा वन्य प्राणी आपल्या शहरांमध्ये येऊ लागतात किंवा किंबहुना शहरं त्या जंगलांमध्ये जायला लागतात, तेव्हा मग जे काही एक गोंधळ उधळतो तो ह्यांच्याचमुळे होतो, ह्याच सगळ्या कारभारामुळे उधळतो. आत्ताच अधिवेशनात मी प्रश्न विचारल्यानंतर मला मंत्री महोदयांनी ही माहिती दिलेली आहे की एक सुमोटो केस पण तिथे चालू झालेली आहे त्याच प्रकरणावर, आणि कुठचीही जागा कोणाला दिलेली नाहीये. पण मी तरीही त्यांना विनंती केली आहे की हा परवाना रद्द करावा आणि वनमंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे वनाचं रक्षण ते त्यांनी पूर्ण करावं. मुंबई महानगरपालिका नाही करा. दुसरीकडे आपण जर मुंबईतलं वातावरण पाहायला गेलं तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते आणि AQI जो आहे हा दिवसेंदिवस खालावत जातोय. त्याच्या बाबतीत काँग्रेसचे अनेक आमदार आंदोलनं करतायत, रोज मास्क लावून ते मुद्दे हातात घेत आहेत. मला वाटतं आता मास्क लावून उपयोग नाहीये. AQI कमी करायचं असेल तर राज्य सरकार असो किंवा मुंबई महानगरपालिका असो, त्यांच्यासमोर जे परदेशी VIP व्हिजिटर्स येतात त्यांचा मास्क लावून आलं पाहिजे. ते दिसले की बरोबर हे सगळं कन्स्ट्रक्शनवर बंदी आणतात आणि AQI सुधारतो. सांगण्याचा मुद्दा हाच, जर VIP व्हिजिट होत असताना ट्रॅफिकची परिस्थिती सुधारू शकते. VIP व्हिजिट होत असताना जर आपण पाहतो रस्त्यांची रंगरंगोटी होऊ शकते. VIP व्हिजिट होत असताना हवा जी आहे ती थोडी सुधारू शकते, प्रदूषण कमी होऊ शकतं, कन्स्ट्रक्शन ते पूर्ण जरा नियमित करू शकतात. मग हे सामान्य नागरिकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी का नाही होऊ शकत? आणि हाच प्रश्न मी काल पण उपस्थित केला होता. आपल्याला माहिती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व्यक्त झालो. मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं की असं विचार करा की कोणीतरी VVIP व्हिजिटर येतात, मग मॅक्रॉन असो किंवा जगभरातले कोणी असो, आणि आता तरी जे शहरामध्ये प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असो किंबहुना मग आता जे काही बाकीचं कन्स्ट्रक्शन असो त्याला 1 आठवडा स्थगिती द्या, हवामान सुधारू द्या, आणि ह्या सगळ्या बांधकामाला तुम्ही एक वेळापत्रक लावलं पाहिजे, जेणेकरून कुठचं बांधकाम कधी झालं पाहिजे. म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 हे तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन कुठच्या वॉर्डमध्ये कधी काम झालं पाहिजे. म्हणजे सगळंच काम एका वेळी होत नाही आणि मुंबईत सगळीकडे जसं एक धूर दिसतोय, आपल्याला मास्क लावावं लागतोय, तो लागू देणार नाही. आज महापालिकेचा पुरा मराठी होणे तो फिर हिंदी महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10,948 कोटी राज्य शासनाकडनं थकबाकी जी आहे ही येणं महापालिकेची राहिलेली आहे. आता राज्य सरकारला थकबाकी केंद्र सरकारची आहे, केंद्र सरकारकडून अनेक पैसे येणं बाकी आहेत, आणि जे काही पैसे महानगरपालिकेचे असतील, नुसतं मुंबई महानगरपालिका नाही तर बाकी सगळ्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, ते देणं या राज्य सरकारने त्यांना देणं लागतंच. कारण शेवटी जर आपण पाहाल तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी चालवत असतात. लोकांचे जे गटर वॉटर मीटरचे प्रश्न असतात ते सोडवत असतात, आणि ह्या प्रश्नांसाठी हे देणं फार महत्वाचं आहे. उदाहरणतः जर आपण पाहिलं तर माझी ही नेहमीच मागणी राहिलेली आहे, आणि मंत्री असताना या सरकारमध्ये असताना ह्याच्यावर काम देखील होतं की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून BST सारख्या संस्थेला तुम्ही पाठबळ देणं गरजेचंच आहे. दर हे कमीच झाले पाहिजेत, फ्लॅट फेअर्सच असायला पाहिजेत, बसेस वाढल्या पाहिजेत, रांगा कमी झाल्या पाहिजेत. पण हे सरकार, मग भाजपचं असो किंवा आता त्यांचं महानगरपालिकेतले महापौर असो, त्यांना एकच करायचं आहे, सगळं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्सच्या हाती द्यायचं आहे, BSTला संपवून टाकायचं.
आदित्यजी, एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि मैदानी चाचणीमध्ये अनेक कॅन्डिडेट जे आहेत ते अपात्र ठरत आहेत. त्याचं कारण म्हणजे प्रशासनाने यंदा जी उंचीचे कारण दाखवलेले आहेत, कारण या उंचीच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याच्यावरती या सगळ्या कॅन्डिडेट्सनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तिथेच दुसरीकडे प्रशासनाने या सगळ्या कॅन्डिडेट्सची सोय केलेली नाहीये व्यवस्थित, त्यामुळे अनेक जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होत आहेत. आता हे जेव्हा तुम्ही सगळं ऑर्गनाईज करत असता त्याच्यातून तुम्ही किती तयार आहात या सगळ्या गोष्टी नीट करून घेण्यासाठी हे दिसतं. आणि जे तुम्ही आता मला सांगितलं उंचीचे जे काही त्याच्यात नियम टाकले असतील वगैरे, ह्याच्यातून या सरकारची वैचारिक उंची काय आहे ते कळतं. आदित्य जी, अंधेरी वेस्ट में आरटीओ ऑफिस है जिसका टेस्टिंग ट्रैक जो मोटर्स व्हीकल्स का जी। होता है वो अडानी वहाँ पे कंस्ट्रक्शन कर रहा है और हाई कोर्ट के बार बार आदेश के बाद कि उसको टेस्टिंग ट्रैक को न कवर किया जाए, फिर भी उसके ऊपर अडानी बिल्डिंग खड़ा कर रहा है. आखिरकार मुंबई में टेस्टिंग अगर ट्रैक नहीं रहा तो मोटर व्हीकल्स का जो टेस्टिंग सर्टिफिकेट है वो कहाँ से मिलेगा? नहीं, अभी देश भी हो, सरकार भी हो, और शायद अभी टेस्टिंग ट्रैक बंद होने के बाद गाड़ी भी हो, अदानी ग्रुप ही चलाएगा. लेकिन जिस चीज का भ्रष्टाचार आज के 10 साल पहले उजागर किया गया था, छगन भुजबल जी जेल गए, उसके बाद कई अधिकारी जेल गए, लेकिन वो भ्रष्टाचार अब हो रहा है. अंधेरी आरटीओ ऑफिस घोटाला वो अब किया जा रहा है और बार बार हाई कोर्ट उस पर रोक लगा रही है कि इस घोटाले का. देखिए, अगर एक नाम सबके सामने आता है, सरकार के सामने आता है, तो सर झुका के वो नमन करते हैं. कोई आगे पीछे सोचता नहीं है. समझिए मालेगांव की आपने देखते हैं, मालेगांव महापालिका में जो बिजली विभाग का वहाँ पे कुछ जो मजदूर कर्मचारियों ने नमाज अदा की थी और उन पर कार्रवाई की मांग हो रही है कि उनकी कार्रवाई की जाए, पुलिस ने या मांग कर रहे हैं. बीजेपी एक है. एक ही बात कहना चाहता हूँ, ये पूरी न्यूज मैंने देखी नहीं है, लेकिन यही है देश में असली विषय कौन से है और ये सारे विषय कौन से बनाए जा रहे हैं. मेरा तो सवाल ये होगा कि उस बिजली के डिपार्टमेंट से लोड शेडिंग है या नहीं है, उस पर विचार कीजिए. बिजली किस दर से जारी है, क्या पूरी जिसकी जिम्मेदारी है उतनी बिजली किसी जिसकी जरूरत है उधर जा रही है क्या? यानी हम देश को कहाँ लेके जाना चाहते हैं और भाजपा कहाँ खींचना चाहता है, ये इसमें जो एक अंतर है उसके बारे में हम नहीं तो आपने सोचना चाहिए. आदित्यजी, डीजीसीए ने कारवाई केलेली आहे VSR कंपनी. तुम्ही यांचा प्रश्न घेतला होता. मराठीत. त्यामुळे जी काही उड्डाणं आहेत त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे. खरं तर ही नाही, आता बघा तुम्ही डीजीसीएचं जर सांगायचं झालं तर काल पण मी कुठेतरी वाचत होतो की उडान स्कीम मध्ये जेवढे एअरपोर्ट झालेले आहेत त्याच्यातून अनेक एअरपोर्ट्स बंद पडलेत. पहिली गोष्ट म्हणजे हा पैसा खर्च केला कोणासाठी, कशासाठी, कोणाचे कॉन्ट्रॅक्ट होते, कोणते एअरपोर्ट चालवतं, हा एक विषय जरी झाला तरी कालच पाहिलं तर अंदमान की कुठेतरी एक हेलिकॉप्टर पडलेलं आहे, एक एअर अँब्युलन्स पडली आहे, त्याच्यात 7 जण तर गेलेच पण त्याच्यात ब्लॅक बॉक्स पण नव्हता. मग दुसरं स्पाइस जेटचं विमान होतं, त्याला इमर्जन्सी डिक्लेअर करून परत यायला लागलं. म्हणजे काय नेमकं चाललंय? वरतून हवेतून जायचं तिथे धोका, बोटीतून जायचं त्याच्यात धोका, रस्त्यातून जायचं तर खड्ड्यात पडून कोण मरतंय, कोणी मदतीला जात नाहीये. नेमकं हे सरकार, आता काल त्याने एक ठराव केला की आता आम्ही नागरिकांसाठी काम करू, पण मग 12 वर्ष कोणासाठी काम करत होते माहित नाही मला. आदित्य, मुंबई में महानगरपालिकांच्या माध्यमातून बेस्ट संपवण्याचा डाव आखला जात असून विमानतळाचे खासगीकरण आणि वाढते विमान अपघात हा चिंतेचा विषय असल्याचं नेत्यांनी नमूद केलंय. 2019च्या तुलनेत यंदाची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठीची लढाई असल्याचं अधोरेखित करत सरकारने केवळ इव्हेंटबाजी न करता वैचारिक उंची दाखवावी असा टोलाही लगावण्यात आलाय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.